शास्त्रात सांगितलं आहे वत्सा, जसे अन्न खाशील तसे तुझे मन घडेल. आजकाल काय होतंय माहिती आहे का? काही लोक फुकटचा भंडारा मिळेल म्हणून कुठेही बाईक घेऊन पोचतात, कुणाच्या घरी कुणाकडेही, फक्त जेवायला. पण वत्सा, लक्षात ठेव, अन्न घ्यायचे असेल, जलपान करायचे असेल तर फार सावधपणे करावे. कारण तू ज्या घरचे अन्न ग्रहण करतोस त्या घरात जर जुगाराच्या पैशाने घर चालत असेल, किंवा दारू विकून पैसा येत असेल, किंवा जीवहिंसेच्या धंद्यातून पैसा येत असेल, किंवा अनैतिक कर्मातून पैसा येत असेल, आणि वत्सा, चुकून सुद्धा जर त्या घरचे अन्न तू खाल्लंस तर त्या व्यक्तीच्या पापाचा काही अंश तुलाही लागतो. मग बघ, जशी त्याची बुद्धी आहे तशीच हळूहळू तुझी बुद्धीही बदलायला लागते. म्हणून वत्सा, अन्नाचा मान राख, अन्न पवित्र ठेव.